मित्रांनो, सर्वांना जय भीम, जय शिवराय, जय लवजी. काल रात्री मला माझ्या मित्राचा एक मेसेज आला, की देशामध्ये एवढं आंदोलन होतंय, एवढ्या सगळ्या गोष्टी घडतायत. तर त्या संदर्भात तू व्हिडिओ का बनवत नाहीये? व्हिडिओ बनवणारच होतो. पण विषय असा आहे, की आपण ज्या काही प्रतिक्रिया देतोय, त्या प्रतिक्रिया मी गेल्या 5 वर्षापूर्वीच दिल्या होत्या. त्याची लिंक पण मी तुम्हाला माझ्या कमेंट बॉक्समध्ये शेअर करेल. 2020-21च्या काळात, कोरोना काळात मी माझा व्हिडिओ बनवला होता आणि त्यावेळेस जी परिस्थिती होती आणि आताच्या परिस्थितीमध्ये काहीच फरक नाही मित्रांनो. मी YouTubeवरती तो व्हिडिओ शेअर केला होता. पाहिजे तेवढाच प्रतिसाद त्या व्हिडिओला मिळाला नव्हता. मित्रांनो, आता सध्याला जे काही आंदोलन दिल्लीमध्ये जंतर-मंतर या ठिकाणी चालू आहे. मग ते सोनम वांगचुक असतील, अभिजित दिपके असतील, त्यांच्या कॉकरोच जनता पार्टीच्या समर्थनार्थ अनेक लाखो युवक हे दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत. त्यांनी संसदेला घेराव घालण्याचा प्रयत्न केला, पण देशाच्या गृहमंत्र्याच्या आदेशाने त्या असंख्य मुलांवरती लाठीचार्ज करण्यात आला आणि त्या लाठीचार्जच्या वेळेस आम्हाला जे दाखवण्यात आलं, की त्या काठीला अक्षरशः खिळे होते. आणि ते खिळे काही-काही जणांच्या छातीत, गालात म्हणजे खूप-खूप ठिकाणी त्यांना इजा झालेली आहे. मित्रांनो, प्रश्न असा पडतो, की आपण ज्या देशामध्ये राहतो, त्या देशात आता लोकशाही शिल्लक राहिली आहे का? कारण की विषय असा आहे, की 1947 ला भारत स्वतंत्र झाला आणि 26 जानेवारी 1950 ला आपण भारताचं सार्वभौमत्व म्हणजे संविधान आपण ॲक्सेप्ट केलं, जे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं होतं. आणि त्याच्यानुसार आपल्या देशात लोकशाही रूढ झाली, राजेशाही संपली. परंतु आता सध्याला जो काही सत्ताधीश त्या पदावरती बसलेला आहे पंतप्रधान म्हणून, त्या व्यक्तीला त्या गोष्टीचं काही कुठल्याच म्हणजे स्वतः राजा आणि आपण सगळी प्रजा अशा पद्धतीने वागणूक दिली जात आहे. सत्तेमध्ये असणाऱ्या प्रत्येक नेत्याला आपलं घर कसं भरता येईल याचा विचार पडलाय. त्यांची मुलं ही अमेरिका, USA, लंडन, ऑस्ट्रेलिया या ठिकाणी शिकायला जातात. परंतु आपल्या इथल्या युवकांच्या हातात फक्त बेरोजगारी आणि भूकमरी ह्याच गोष्टी हातात आलेल्या आहेत. मित्रांनो, विविध विषयावरती आपण बोलत असताना या देशाच्या राजकारणात आपण खूप मोठे बदल होताना बघणार आहोत. मी तुम्हाला नक्की सांगतो, की पुढच्या 2 ते 2.5 महिन्यामध्ये हे भाजप सरकार या देशाच्या राजकारणापासून